रात्री आम्ही इथं रोज लावून जातो. डिझेल चोरी होतं, बॅटऱ्या चोरी होत्या. 3-4 वेळा कंप्लेंट देऊन पोलिसांना कळून झालं तरी पोलीस काही ऍक्शन घेत नाही. आता 4 गाड्यांच्या बॅटरी गेल्यात. इथं गाडी पार्किंग करतात रात्रीला, बॅटऱ्या चोरी झाल्या. काही महिन्यांपूर्वी बॅटऱ्या आपल्या डिझेल पण चोरीला गेले होते. वारंवार ही तक्रार घडत आहे. हेच नाही तर कारच्या पण बॅटऱ्या जातात. इथे कॅमेरे वगैरे लागले पाहिजे कायदेशीरपणे. आता 4 गाड्यांचं नुकसान झालं. 4 गाड्यांमध्ये नवीन बॅटऱ्या टाकल्या होत्या, 4 बॅटऱ्या गायब झाल्या. इथं माझ्या 4 गाड्यांच्या बॅटऱ्या चोरीला गेल्या रात्रीला आणि ह्या सतत चोरीला जातात. कधी 2 बॅटऱ्या, कधी 1 बॅटरी. हमेशासाठी हे चोरी ह्या एरियामध्ये हमेशा चोरी आहे. आणि या रोडावर एक कॅमेरा पण नाही. आजपर्यंत आम्ही सतत मागणी करतो की कॅमेरा लावा, कॅमेरा लावा. आणि भरपूर रात्रीला 4 वाजेनंतर इथं चोर हमेशा चक्रा मारता. आम्ही 2-3 वेळा पकडून पण झालं, त्यांना पोलीस स्टेशनला जमा केला आम्ही, पण सतत त्यांच्यावर काही कारवाई होत नाही. आता या 4 बॅटरीच्या माझ्या कमीत कमी आज रोजी माझ्या 40-45 हजारच्या बॅटऱ्या चोरीला गेले. आता माझी मागणी आहे की त्या चोराला पकडून त्यांनी काहीतरी शिक्षा घडावी आणि आमच्या बॅटऱ्या मिळाव्या आम्हाला. आपल्या कांसाई जैन मंदिरजवळ आपल्या रात्रीच्या वेळेला आपल्या परिसरातल्या लोकांच्या ट्रान्सपोर्टरच्या गाड्या पार्क केल्या जातात. तर इथे वारंवार इथले गर्दुल्ले झाले किंवा चोर, तर त्यांच्या गाडीचं नुकसान करणं, बॅटऱ्या चोरणं, डिझेल चोरणं हे वारंवार इथे प्रकार घडत आहेत. या प्रकारावर नगरपालिका, पोलीस प्रशासन यांनी चांगल्या प्रकारे लक्ष द्यावं. याच्यावर काहीतरी एक मार्ग काढावा अशी आमची सर्व नागरिकांकडनं नगरपालिकेला, पोलीस प्रशासनाला, शासनाला मागणी आहे की इथे CCTV असो की पोलिसांची राऊंडिंग असो, पेट्रोलिंग असो, हे चांगल्या प्रकारे व्हावं ही आमची मागणी आहे की पुढे असे प्रकार परत होऊ नये. हे आमचं सर्व नागरिकांचं मागणी आहे.